स्टुडंट्स, तुम्ही एमपीएससी मेन्सचा GS2 चा पेपर पाहिला असेल. त्यामध्ये हा पॉलिटीचा क्वेश्चन होता. काय सांगितलं होतं त्या ठिकाणी पहा, संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे परंतु अमर्याद नाही. या विधानाची मूलभूत संरचना, सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा असा प्रश्न आला होता. या ठिकाणी केशवानंद भारती जजमेंट बद्दल तुम्हाला लिहिणे आवश्यक होते. तर तेच आपल्या नोट्समध्ये, आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या नोट्समध्ये ऑलरेडी दिलेलं आहे. संविधानात बदल करण्याचा अधिकार कोणाला आहे. त्यानंतर केशवानंद भारती जजमेंट बद्दल आपण या ठिकाणी दिलेलं आहे की केशवानंद भारती जजमेंट मध्ये काय बोललेलं आहे. त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला इथे दिलेलं आहे. केशवानंद भारती खटला 1973, त्याच्या आधी आलेली 24वी घटना दुरुस्ती, त्याच्या आधी आलेला गोलकनाथचा खटला, हे सगळं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. प्लस जे केशवानंद भारती जजमेंट होती त्याच्याच बेसिसवर नंतर जो वामनराव खटला आलेला आहे, ज्यांनी संसदेचे जे अधिकार आहे घटना दुरुस्तीचे त्यावर मर्यादा घातलेल्या आहेत, तो सुद्धा खटला या ठिकाणी आपल्या नोट्समध्ये दिलेला आहे. त्यामुळे आपल्या नोट्स जर वाचल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या पॉलिटीच्या, तर तुमचे पॉलिटीचे क्वेश्चन सहज सॉल्व्ह होते. याचं डिटेल एक्सप्लेनेशन मी एका युट्यूबच्या व्हिडिओ त्याचा बनवलेला आहे. युट्यूबवर जा आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या, तिथे तो व्हिडिओ पहा, तुम्हाला पूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन मिळून जाईल. थँक्यू.